मोठी बातमी। विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे आणि संख्याबळानुसार महाविकास आघाडी विधान परिषदेवर एक उमेदवार निवडून आणू शकतं। नेमक्या याच मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं घडलंय असं की ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचं नाव विधान परिषदेसाठी स्वतः आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं। दानवेंच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात नाराजी बोलून दाखवली। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेनं आम्हाला कल्पना दिली नाही असं वडेट्टीवार म्हणाले। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषदेमध्ये उमेदवार देणार असल्याचं म्हटलं। सूत्रांच्या माहितीनुसार ते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा करणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानं आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जातंय। ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। तर आपण पाहतोय आता नेमकं कोणाला उमेदवारी मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंनी घोषणा केल्यानंतर दानवेंच्या नावाबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली नव्हती असं वडेट्टीवार म्हटलेत। आज जे शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही ही माझी माहिती आहे आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल। दरम्यान या संदर्भात दिल्लीतील काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय। जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले। सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं। उद्धव साहेबांचा आग्रह होता नाही मी उमेदवार दे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या महाविकास आघाडी म्हणून। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार, आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष सुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत। मला असं वाटतं आमच्याकडे 49 मतं आहेत। आमचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10, सपाचे 2, कम्युनिस्टांचे 1, असे एवढे 49 मतदार आमच्याकडे। पण काँग्रेस उमेदवार देणार असं काँग्रेसने सांगितलं स्पष्ट। मी महाविकास आघाडीचा उमेदवार, एवढं मला माहिती आहे। पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष देखील आणि प्रमुख पक्ष आहे, मग महाविकास आघाडीत काँग्रेस पण आहे ना। मग काँग्रेसची चर्चा झाली आहे की नाही तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे? ते मला मान्य उद्धवजींना तुम्ही विचारा। सगळ्यांची चर्चा कोणच महाविकास संजय राऊत साहेबांनी काय घोषणा केली, अंबादास दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार, याचा अर्थ काँग्रेसशी बोलले। दरम्यान अंबादास दानवे यांना परस्पर उमेदवारी दिल्यानं काँग्रेस ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेस विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देणार असून राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला होता। आता पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे।